देशभरात सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यात देखील काय होणार याची उत्सुकता लोकांमध्ये लागलेली आहे. आजच एक मोठी बातमी पालघर जिल्ह्यासाठी आहे. पालघर जिल्ह्यामधील CPMने बहुजन विकास आघाडीला थेट पाठिंबा दिलेला आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये CPM हे बहुजन विकास आघाडीबरोबरच निवडणूक लढवणार आहेत. CPM आपला उमेदवार उभा करणार नसून ते बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला आपले मतं देखील देणार आहेत. आज एका प्रेस वार्तामध्ये CPM नेता कॉम्रेड डॉक्टर ढवले, कॉम्रेड मांगात, पब्लिक ब्युरो सदस्य CPM हे देखील उपस्थित होते आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, कार्यकारी अध्यक्ष राजीव पाटील यांच्या सोबत आज ही पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. मागील अनेक निवडणुकांमध्ये CPM हे स्वतंत्रपणे लढत होतं आणि त्यांची एक स्वतंत्र अशी वोट बँक आहे आणि ही वोट बँक ही बहुजन विकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर पद्धतशीर चढणार आहे. एकीकडे सेना आणि BJPची युती झालेली आहे, तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला CPMने आता साथ दिल्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर रंगत वाढलेली आहे. तर असंही ऐकण्यात आलेलं आहे की जी काँग्रेस राष्ट्रवादीची जी महाआघाडी ती देखील हितेंद्र ठाकूरांना सपोर्ट करणार आहे. त्यामुळे सध्याच्या चित्रावर हितेंद्र ठाकूर यांचा पारडं जड आहे असं दिसत आहे. परंतु येत्या काळात निवडणुकीत कशा प्रकारे वेगवेगळे बदल होतात हे येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. इकडे खास शुभेच्छा आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिल्या डॉक्टर ढवळे साहेब, मालकर साहेब, मनीषाताई, राजीव पाटील, विलास तरे, दामू पाटील, आमचे सर्व या दोन्ही पक्षाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि अन्य कार्यकर्ते इकडे उपस्थित राहिले. खास करून कम्युनिस्ट पक्षाचे सगळे आपलं देखील मनपूर्वक आभार आणि स्वागत पत्रकार बद्दलचं. डॉक्टर साहेबांनी साधारणतः देशाची संपूर्ण परिस्थिती म्हणजे गेले 5 वर्ष राज्य करत असताना किती रोजगार निर्माण होणार ते सांगितलं गेलेलं, त्यातली किती कमी झाली, नोटबंदीमुळे किती कमी झाले, वेगवेगळे प्रश्न म्हणजे जी काय प्रॉमिसेस केलेली म्हणजे चुकीच्या पद्धतीने तरुण निवडून येणारच नाही या हिशोबाने 15 लाखापासून सगळ्या गोष्टी. आणि आपण बघितलं का ठासून बोला पण खोटं बोला, खोटं बोला पण ठासून बोला, त्या पद्धतीने वरपासून खालपर्यंत सगळ्याच ठिकाणी चालू आहे. आणि या पार्श्वभूमीवर म्हणजे डॉक्टर साहेबांनी जे मुद्दे मांडले, आपल्यावर कर्ज किती टक्के वाढल्यापासून ते परत रिपीट करण्यामध्ये अर्थ नाही. मी गेले काही दिवस म्हणजे एक बघितलंय का साधारणतः कोणतीही लाट असो, गेल्या 2014ची एक विशिष्ट लाट होती, परंतु कम्युनिस्ट पक्षांची जी मतं होती ती 100% कायम राहतात. मागची पोटनिवडणूक असो किंवा विधान परिषदेच्या विधानसभेच्या सगळे इलेक्शन असो, त्याच्यामध्ये त्यांची मतं त्यांनी कायम कुठेतरी काही चुका झाल्या, त्यांच्याच पक्षामध्ये काहीतरी चुकीचं हे केलं, त्याला पण फूस कोणाची होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी लार्जर इंटरेस्ट ठेवून आपण आम्हाला मदत करावी ही विनंती कम्युनिस्ट पक्षाच्या सगळ्याच नेते मंडळीला आम्ही केली. तशी सगळ्याच पक्षाच्या लोकांना केलेली, काँग्रेसवाल्यांना पण, NCP वाल्यांना पण अपेक्षा आहे त्यांच्याकडून पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद येईल. शेवटी आज आपला विरोधक कोण, आपला शत्रू कोण हे ठरवून आज काम करायचे आहे. आणि त्या हिशोबानेच आम्ही सगळी मंडळी इकडे एकत्र झालेलं आहे. काही निर्णय म्हणजे कम्युनिस्ट पक्षांचे खास आभार मानेल, कारण गाव पातळीपासून वरपर्यंत असे उलटे निर्णय जातात. म्हणजे जिल्ह्यावर काय होतो, तालुक्याचं काय होते, मग राज्य कमिटी काय करते, की त्याच्यानंतर वरती जो हे दिला जातो निर्णय त्याचा आदर ठेवून म्हणजे येचुरी साहेबांचं पण मी आभार मानेल आजच. त्या सगळ्या मंडळींनी खालून जे काही डॉक्टर साहेबांनी त्यांच्या सगळ्या टीमनी जे निर्णय घेतले त्याचा मान ठेवत हे केलं. इकडे एकच सांगतो, त्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत पासून ते MP च्या इलेक्शन पर्यंत
आम्ही कायम एकत्र राहू हा आमच्याकडून शब्द अगोदर दिलेला आहे. ग्रामपंचायतीचे, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आमदारकी असेल की खासदारकी, कुठेतरी एकमेकाला साथ देऊन जर आपण पुढे गेलो तर योग्य प्रकारे जिल्ह्यामध्ये एक वेगळा बदल करेल. सगळ्यात सत्ता काही विशिष्ट कारणामुळे जे एका ठिकाणी गेलेले आहेत त्या बदलण्याची ताकद आणि हिंमत जर आपण सगळे एक झालो तर आहे हे या बाबतीत चर्चा केली. मी एक मगाशी बोलल्याप्रमाणे का कोणताही लोभाला बळी न पडता कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचे मतदार, कमिटेड कार्यकर्ते जे आहेत ते तर काम करतील, परंतु कमिटेड वोटर्स म्हणजे डॉक्टर साहेब मी एक सांगतो तुम्हाला का आयुष्यामध्ये तुमच्या लोकांवर, तुमच्या मंडळींवर एक पैशाचा संशय कोण घेऊ शकत नाही का हा कुठेतरी इकडून तिकडे गेला आणि तुमच्यासारख्याची आम्हाला साथ लाभली आणि भाग्यवान आहेत. जो काय आपण उमेदवार ठरवून इलेक्शनच्या तोंडाला जाऊ तर त्या अगोदरच मी तुमचे आभार मानतो. आणि तुमच्या बाबतीमध्ये कोणाला म्हणजे इकडे समोर बसलेले पत्रकार मंडळी आहेत आपल्या पूर्ण जिल्ह्यातले किंवा अन्य कोण राजकीय पक्ष आहेत, मी वरती देखील दिंडोरीच्या बाबतीमध्ये कुठेतरी एकत्रित घेऊन काम केलं पाहिजे हे बोललाय, परत बोलील. कुठेतरी म्हणजे शेवटी कम्युनिस्ट पक्षाची मतं सगळ्यांना पाहिजे पण जागा द्यायची नाही ही भूमिका बरोबर असू शकत नाही. याच्या बाबतीमध्ये सहमत आहे. आपण दोघं मिळून परत प्रयत्न करू. दोघं म्हणजे तुमचा पक्ष, माझ्या हिशोबाने मी फार लहान पक्षावाला माणूस आहे, आमची ताकद एक लिमिटेड आहे याची पण कल्पना आम्हाला आहे, परंतु जी ताकद आहे ती ताकद आपण दोघं एकमेकाच्या मागे प्रत्येक निवडणुकीला उभी करू एवढं तिकडे आणि एक खात्री देतो एवढं तिकडे सांगतो. आपले आभार मानतो. धन्यवाद. सर्व मान्यवर, माजी आमदार हितेंद्र ठाकूर साहेब, आजी आमदार हितेंद्र ठाकूर साहेब, त्याचबरोबर इतर सर्व नेतेगण आणि बहुजन विकास आघाडीचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व नेतेगण आणि माझ्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनी, आज धुळवडीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्वाचा, पालघर लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे. कारण या ठिकाणी संपूर्ण देशभर आमचे दोन्ही पक्ष जे आता एकाच स्टेजवर आपल्याला जे दिसत आहेत आणि आता जो या ठिकाणी मनोमिलनाचा जो बोर्ड आता इथे आपण या ठिकाणी केला, उद्घाटन केलं, आमच्या दोघांचं, हितेंद्र ठाकूर साहेब असतील, मी असेल आणि आमचे सगळेच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभव झाला पाहिजे ही आमची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे. आणि भारतीय जनता पार्टी बरोबर जे कोणी त्यांचे मित्र पक्ष आहेत ते आता शिवसेनेच्या रूपाने आपल्या सर्वांना पालघर लोकसभा मतदारसंघ ही भाजप सेना युतीच्या वतीने शिवसेना लढवणारे ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. तर शिवसेनेचा सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभव केला पाहिजे या मूळ भूमिकेवर आम्ही सगळेजण आज एकजुटीने एकत्र आलेलो आहोत. मुख्यतः आपल्या सर्वांना माहिती आहे की 5 वर्ष गेल्या 2014च्या निवडणुकीनंतर एकही असा दिवस गेला नाही की ज्या दिवशी भाजप आणि शिवसेनेचे नेते त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या नाहीत असा एकही दिवस आपण बघितलेला नाही. आणि आपण सर्व सन्माननीय पत्रकारांनी तो चांगला कव्हर सुद्धा केलेला आहे. पण आता निवडणूक समोर आली की सत्ता आणि मत्तेसाठी हे सर्वजण, दोघेही जण आता एकत्र आले हे आपण सर्वांनी बघितले. आमचा मुख्य मुद्दा हा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार असो किंवा देवेंद्र फडणवीसांचं सरकार असो,
आज सर्वसामान्य जनतेची प्रचंड ससे होलपट झालेली आहे, प्रचंड संक्रांत आलेली आहे. मी आपल्याला फक्त 3-4च मुद्दे सांगतो. आमदार हितेंद्र ठाकूर आणखीन काही त्याच्यामध्ये भर नक्कीच घालतील. नंबर 1, या गेल्या 5 वर्षामध्ये कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये जवळजवळ 42% वाढ झालेली आहे. मोदी सरकार आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि इतर सुद्धा नाशिक, नंदुरबार वगैरे अमरावती या जिल्ह्यांमध्ये हजारोच्या संख्येने लहान आदिवासी मुलं ही कुपोषणामुळे मरण पावलेली आहेत. आणि आज सुद्धा हे चित्र आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र आज आपल्याला दिसतंय. त्याच्याबद्दल कोणीही काही करायला आताच सरकारमध्ये तयार नाही. त्याचबरोबर वनाधिकार कायदा 2006 साली जो झाला, आता त्याला 13 वर्ष झाली. गेल्या 5 वर्षामध्ये त्या वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल कुठलीही पावलं पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही उचलली गेलेली नाही. आणि आदिवासींवरचा हा ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी हा जो वनाधिकार कायदा केला गेला, त्यावेळेला लाल बावट्याचे 61 खासदार लोकसभेमध्ये होते आणि त्यांच्या दबावाखाली खरं म्हणजे हा कायदा झाला 2006 साली. UPA सरकार असताना त्याची अंमलबजावणी शून्य आहे. एवढंच नव्हे तर आता गेल्या महिन्यात आपण सगळ्यांनी बघितलं असेल, सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय दिला की ज्यांच्या जमिनी पात्र झाल्या नसतील वनाधिकार कायद्याखाली, तर त्या सर्व आदिवासींना आता हाकलून लावलं पाहिजे अशा तऱ्हेचा गेल्याच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. तो निर्णय का देण्यात आला? तो देण्यात आला यासाठी की सुनावणी जेव्हा होती या केसची सर्वोच्च न्यायालयामध्ये, नरेंद्र मोदींच्या सरकारने आपला वकीलच गैरहजर ठेवला आणि म्हणून एका प्रकारे एक्स पार्टी निकाल झाला. हे आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून आज हे सगळे मुद्दे जे होत आहेत, रेशनचा मुद्दा आहे, पाण्याचा मुद्दा आहे, हे सगळे भयंकर हे झालेले आहेत. नोटाबंदी झाल्यामुळे आज तरुणांच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तरुणांची संख्या प्रचंड आहे. पण परवा जी जाहीर केली की गेल्या 45 वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नव्हती तेवढी गेल्या वर्षामध्ये वाढलेली आहे. आणि मोदी सरकारने 2014 साली म्हटलं होतं दर वर्षाला 2 कोटी आम्ही नोकऱ्या देणार. ते उलट जे काही रिपोर्ट सरकारी आलेले आहेत, एका नोटाबंदीमुळे 1 कोटी आणि 10 लाख हे असलेल्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि ते बेरोजगार झाले. त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यातले सुद्धा हजारो तरुण आणि तरुणी या बेरोजगार झालेल्या आहेत. ही आजची अवस्था आहे. आणि म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये इथे बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही पक्षांनी असं ठरवलं की या ठिकाणी एकत्र आपण आलं पाहिजे. केवळ या लोकसभा निवडणुकीपुरतं नव्हे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये. आणि त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी असा निर्णय घेतला की पालघर लोकसभेची जी निवडणूक गेले अनेक वेळेला आम्ही लढवत आलेलो आहे, आमची जी काही ठराविक 80,000 ते 1 लाखापर्यंत मतं आहेत, या वेळेला भाजप सेनेचा पराभव करणं हे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट सगळ्या देशभरामध्ये आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ठरवलेलं आहे. हे उद्दिष्ट मध्यनजर ठेवून या वेळेला आम्ही ही निवडणूक लढवणार नाही आणि बहुजन विकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांना 100% नाही 1000% मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हजारो कार्यकर्ते त्यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देणार आहोत. आणि सगळ्या जिल्हाभर सर्व मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार हा जिंकून यावा, हा विजयी व्हावा, शिवसेना भाजप युतीचा पराभव व्हावा, यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते हे सगळ्या याच्यामध्ये आमची परवाच पक्षाच्या जिल्हा कमिटीची मीटिंग झाली. त्याच्या अगोदर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची मीटिंग झाली. कॉम्रेड सीताराम येचुरी साहेबांशी पण आम्ही बोललो, जे आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत.
त्यांनी सुद्धा मान्यता दिली, कारण आमच्या पक्षाचा आपल्या सर्वांना माहिती आहे एक शिस्तबद्ध पक्ष आहे, वरपासून खालपर्यंत एकच धोरण हे आम्ही ठरवतो. तर या पद्धतीने पालघरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही काही उमेदवार उभा करणार नाहीये. बहुजन विकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल तर त्याला विजयी करण्यासाठी संपूर्ण आमचा जोर हा आम्ही त्यासाठी लावणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्ही एक दिंडोरीची जागा लढवणार होतो, म्हणजे असं आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं. दुर्दैवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने, विशेषतः राष्ट्रवादीने ती काही सोडलेली नाही. पण दिंडोरीची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पूर्ण ताकदीने आम्ही लढवणार आहोत. आणि आमचे उमेदवार तिकडचे 7 वेळेला आमदार असलेले आणि आता विद्यमान आमदार आमच्या किसान सभेचे नेते, आणि नाशिक ते मुंबई जो किसान 2 लॉंग मार्च झाले, जे आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या वेळेचा तर 7 दिवस नाशिक ते मुंबई पर्यंत चालला, त्याचे नेते आमदार जे.पी. गावित हे दिंडोरी मतदारसंघामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून आम्ही ऑलरेडी जाहीर केलेले आहेत. आणि ती पूर्ण ताकदीने नाशिक जिल्ह्यातली दिंडोरी मतदारसंघात हे आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. आणि पालघरमध्ये अर्थात मी सांगितल्याप्रमाणे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर विजयी होतील यासाठी आम्ही सगळे मत एकजुटीने आम्ही काम करणार आहोत, हे मला इथे या ठिकाणी जाहीर करायचं. आमदार हितेंद्र ठाकूर